नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चॅप्टर आपण पूर्णपणे संपवलं आणि हे चॅप्टर संपल्यानंतर आपण आता अल्जेब्राच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आज आपल्याला या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघायचं आहे. म्हणजे या चॅप्टरच्या नावाचा या चॅप्टरशी काय संबंध आहे, हा संबंध आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मुद्दा महत्त्वाचा हा आहे की यामध्ये जे काही वर्ड्स आले त्यांचे मीनिंग समजावून घेऊन नंतर मग पूर्ण सेंटेन्स जे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्हाला कळत असेल की यामध्ये इक्वेशन्स हा शब्द आहे, म्हणजे त्याचा अर्थ टू व्हेरिएबल्स हाही शब्द आहे, त्याचा मीनिंग आपल्याला समजावून घ्यायचा आहे. लिनियर हा एक शब्द आहे, या लिनियर शब्दाचाही आपल्याला अर्थ समजावून घ्यायचा आहे. यानंतर चौथा जो पॉइंट आहे फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनचा फॉर्म काय असतो, सायमल्टेनियस इक्वेशन हे मी पुढे तुम्हाला समजावून सांगतो. बऱ्याच वेळेस शिकवणारे आणि शिकवताना आपल्याला असं सांगतात की आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतोय, परंतु या चॅप्टर मध्ये कुठे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचीच नाहीये. या चॅप्टर मध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर, इथे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड नाहीयेत, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड आहेत. तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय मग, आणि त्या सायमल्टेनियस इक्वेशनचे फॉर्म कसे असतात, एवढा आज आपल्याला स्टडी करायचा आहे. चला चर्चा करूयात पहिल्या पॉइंटवर. सर्वात पहिलं इक्वेशन्स, ज्याला मराठीमधून आपण म्हणतो समीकरणे. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या वेळेस ही इक्वेशन शब्द आला होता आणि तेव्हाही मी तुम्हाला समजावून सांगितलं की इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन म्हणजे समीकरण, समीकरण म्हणजे समानता. समानता कशाने इंडिकेट होते मॅथमॅटिक्स मध्ये, बरोबरच्या चिन्हाने, इक्वल टू या चिन्हाने. म्हणजे बरोबरचं चिन्ह आलं म्हणजे आपण त्याला इक्वेशन्स म्हणू शकतो. ज्या लाईन मध्ये इक्वल टू च साइन नाही त्याला तुम्ही इक्वॅलिटी किंवा इक्वेशन म्हणू शकत नाही. ठीक आहे, मुद्द्याकडे वळूया. इक्वेशन, मग इक्वेशनचा अर्थ सगळ्यांना कळाला की त्यामध्ये इक्वल टू च चिन्ह असणार. त्यामध्ये कशामध्ये पुढे जाऊन बोलूत ना. टू व्हेरिएबल्स. आता टू व्हेरिएबल म्हणजे काय, बरोबर. व्हेरिएबल म्हणजे काय, मॅथमॅटिक्स मध्ये काही अननोन गोष्टी असतात ज्या नक्की माहित नसतात. बरोबर, मग त्या नक्की माहित नसतात तर थोड्या वेळ कन्सिडर केले असतात. तर ए पासून झेड पर्यंत वापरलेले जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्सला आपण म्हणतो व्हेरिएबल. आणि इथं किती व्हेरिएबल यूज झाले, टू व्हेरिएबल. याचा अर्थ एका इक्वेशन मध्ये एका वेळेस दोन व्हेरिएबल यूज झालेले असणार. म्हणजे दोन व्हेरिएबल त्या ठिकाणी आपल्याला यूज झालेले असणार. नॉर्मली आपण व्हेरिएबल कोणते यूज करतो, एक्स यूज करतो, वाय करतो, एम करतो, एन करतो. तर अशा पद्धतीने आपण हे व्हेरिएबल, वेगवेगळे व्हेरिएबल आपण त्या ठिकाणी बघत असतो. ठीक आहे, तर एका वेळेस दोन व्हेरिएबल वापरलेले असायला पाहिजे. पुढचा जो पार्ट आहे तो आहे लिनियर. ठीक आहे, लिनियर म्हणजे काय, मराठीमधून आपण याला रेषीय म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रेषीय. आता रेषीय म्हणजे काय, तर 9वी मध्ये मला सांगा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या नावाचं चॅप्टर आपण बघितलं. या चॅप्टर मध्ये तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल आणि टू व्हेरिएबल यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येतं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येतं म्हणजे काय, त्या नावाचे जे समीकरण आहेत, मग वन व्हेरिएबल असो किंवा टू व्हेरिएबल असो, तर ते जे इक्वेशन्स आहेत त्यांना ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येतं. म्हणजे नेमकं काय की त्यांना आपण ग्राफवर काढतो. मग आता लिनियर याचा अर्थ काय होतो, समजा आपण ग्राफ काढला. ठीक आहे, या ग्राफ मध्ये ग्राफ काढला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं, एक लाईन आली. समजा ही एक लाईन आहे, L1 नावाची लाईन आहे. मला सांगा या लाईनवर किती पॉइंट्स आहेत, हाऊ मेनी पॉइंट्स कंटेनिंग ऑन दॅट लाईन, इन्फिनाइट. राइट, देयर आर
इन्फिनाइट नंबर ऑफ पॉइंट्स ऑन द लाईन L1, राईट. मग L1 या लाईनवर इन्फिनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. पण मला सांगा यावर जे सगळे पॉइंट्स आहेत, इन्फिनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, हे सगळेच्या सगळे कसे आहेत? लिनियर, एक रेषीय. अजून एक शब्द याला कोलिनियर. हे सर्व पॉइंट्स कोलिनियर आहेत, म्हणजे एक रेषीय आहेत, म्हणजे सगळे पॉइंट्स एकाच रेषेवर आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग यांचं हे पॉइंट्स कोलिनियर आहे म्हणजे काय? असं जे काही इक्वेशन्स आहे, कसं टू व्हेरिएबल असणारे जे इक्वेशन्स आहेत, या फॉर्म मध्ये असणाऱ्या इक्वेशनला जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं तर ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर जे पॉइंट्स क्रिएट होतात त्याला आपण कोऑर्डिनेट जिओमेट्री म्हणतो किंवा त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट म्हणतो. तर ते पॉइंट्स रिप्रेझेंट केले तर या लाईनला सोडून जातच नाही कुठं ते. म्हणजे सगळे कितीही पॉइंट तुम्ही रिप्रेझेंट करा, सगळेच्या सगळे पॉइंट त्या लाईनवरच असतात. या लाईनला सोडून ते जातच नाही. म्हणजे ते कसे असतात? एका रेषेत, म्हणजे एक रेषीय, म्हणजे लिनियर. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर लिनियर म्हणजे काय हेही तुमच्या लक्षात आलं असेल आता. म्हणजे तुम्हाला कळालं की आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं तर लिनियर, कोलिनियर यायला पाहिजे. नंबर 2 त्यात इक्वल टू चं चिन्ह पाहिजे. आणि नंबर 3 एकाच वेळेस 2 व्हेरिएबल यूज झाले पाहिजे. आलं लक्षात? याचा अर्थ तुमच्या चौथ्या गोष्टीकडे तुम्हाला आता वळायला हरकत नाही. फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फॉर्म म्हणजे काय? फॉर्म म्हणजे त्याचं स्वरूप. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा फॉर्म आपण बघितला. काय जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रिमाइंड होतोय का? काय होतोय? ax² + bx + c = 0. बरोबर ना? कशाचा फॉर्म आहे हा? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे हा, राईट. तसा जसा हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे, मग तसा फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. मग याचा फॉर्म काय असतो? तर याचा फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, याचा फॉर्म असतो ax + by + c = 0. किंवा और याला असं पण म्हणू शकता तुम्ही ax + by = c. बोथ आर सेम. बघा मी सांगितलेल्या गोष्टी यामध्ये आल्या हे तुमच्या लक्षात येईल. मला सांगा पहिला पार्ट इक्वेशन बरोबरचे चिन्ह नाहीत का यामध्ये? आहेत, म्हणजे हे इक्वेशन्स आहेत. नंबर 2 टू व्हेरिएबल्स. बघा एकाच वेळेस तुम्हाला वाटलं असेल की पवार सर म्हटले ए पासून झेड पर्यंत वापरलेल्या मुळाक्षरांना आपण व्हेरिएबल म्हणतो. सर मग यामध्ये तर आम्हाला 5 दिसायला लागले. ए बी सी एक्स आणि वाय 5 अल्फाबेट्स वापरतोय आपण. लक्षात घ्या यामध्ये एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहेत असं आपण कन्सिडर करू. कारण अंडर द कन्सिडरेशन. आता मला सांगा मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण व्हेरिएबल किती? एकच आहे, एक्स. मग एबीसी काय? त्यांचे कोइफिशिएंट आहेत. म्हणजे कन्सिडरेशन मध्ये आपण असं कन्सिडर केलं की एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहेत. आणि तुमच्या सगळ्यांना हे माहित असायला पाहिजे व्हेरिएबलच्या बाजूला असणाऱ्या संख्येला आपण कोइफिशिएंट म्हणतो, सहगुणक म्हणतो. मग एक्स ला जर तुम्ही व्हेरिएबल म्हणता तर ए हा काय आहे? एक्स चा कोइफिशिएंट. वाय ला जर तुम्ही व्हेरिएबल म्हणता तर बी हा काय आहे? कोइफिशिएंट. सी काय आहे? काय मी कोइफिशिएंटची डेफिनेशन काय सांगितली? व्हेरिएबलच्या बाजूला. व्हेरिएबल या टर्म मध्ये व्हेरिएबल आलंच नाही, मग बाजूला येण्याचा प्रश्नच नाही. मग सी हा काय आहे? कॉन्स्टंट. ठीक आहे. अजून एका गोष्टीवर मला चर्चा करायची. खूप काही गोष्टी असतात चर्चा करायसाठी. त्या ऑफलाईन मध्ये शिकताना पॉसिबल असतं सगळं सांगणं, ऑनलाईन मध्ये तेवढं पॉसिबल होत नाही. तरी पण 1 मिनिट आपण त्यावर चर्चा करू. प्रश्न हा पडतो की सर हा टर्म कॉन्स्टंट नाही, हा टर्म कॉन्स्टंट नाही, या टर्मला कॉन्स्टंट का म्हणायचं? कॉन्स्टंटला मराठीमधून म्हणतात स्थिर. स्थिर म्हणजे काय? स्थिर म्हणजे काय? नो हलिंग नो डुलिंग, हलत नाही. या अर्थाने इथं शब्द अर्थ वापरायचा नाही आपल्याला. पण इथे कॉन्स्टंट याचा अर्थ काय? बदलत नाही. मला सांगा या पदाला या टर्मला आपण कॉन्स्टंट का म्हणत नाही?
कारण या टर्मची व्हॅल्यू, या पदाची व्हॅल्यू ही x वर डिपेंड आहे. x वर डिपेंड आहे म्हणजे x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर या टर्मची व्हॅल्यू 2 येईल. x ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर 3 येईल. 5 घेतली तर 5 येईल. म्हणजे या टर्मची व्हॅल्यू ही x वर डिपेंड आहे. म्हणजे या टर्मची व्हॅल्यू स्थिर आहे का? नाही. बरोबर, म्हणजे हे टर्म कॉन्स्टंट नाही. सिमिलरली या टर्म मध्ये पण y आला, या टर्मची व्हॅल्यू y वर डिपेंड आली, पण या टर्म मध्ये c ची जी, या टर्मची जी किंमत आहे ती कुणावर अवलंबून नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊन पुन्हा आपण यावर चर्चा करूया. असो, लक्षात आलं? इक्वेशन्स आले, 2 व्हेरिएबल्स आले आणि लिनियर म्हणजे यांचं रिप्रेझेंटेशन जर तुम्ही दिलं ग्राफिकल तर ते 100% सगळे पॉइंट एकाच रेशोवर येणार, म्हणजे ते लिनियर आहे. म्हणजे फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन काय असतं बाळांनो? पुन्हा एकदा ax plus by is equal to c किंवा प्लस c is equal to 0 होत असेल तर याला एकदा निरीक्षणामध्ये आणायचं, ऑब्झर्वेशन मध्ये घ्या याला. लक्षात आलं? इथं काय काय लक्षात घ्या. नंबर 1, x आणि y हे काय आहेत? व्हेरिएबल्स. a हा काय आहे? x या व्हेरिएबलचा कोइफिशिएंट. b काय आहे? y या व्हेरिएबलचा कोइफिशिएंट. आणि c काय आहे? कॉन्स्टंट नंबर. कळालं सगळ्यांना? इथं a, b आणि c हे कोइफिशिएंट असल्यामुळे यांचे व्हॅल्यू काय असतील? एनी रियल नंबर. रॅशनल, इरेशनल चालतात, काही अडचण नाही आपल्याला त्याची. आलं लक्षात सगळ्यांच्या? पुढच्या पार्टकडे ax plus by plus c. एक्झाम्पल घ्यायचं आहे का तुम्हाला? बघा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा एक्झाम्पल नंबर 1, 5x plus 3y is equal to 7. हे काय आहे? हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. कारण बघा इक्वल टू चा साइन आहे, 2 व्हेरिएबल यूज झाले, 2 व्हेरिएबल आले, इक्वल टू साइन आलं आणि याचं लिनियर रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येतं. म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 3x minus y is equal to -11 आलं फॉर्म मध्ये. ठीक आहे, बघा त्याचा फॉर्म लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा फॉर्म हा ax plus by is equal to c असतो. माझ्या भाषेमध्ये समजून सांगायचं तर फॉर्म कसा असतो माहितीये? x वाले मग y वाले कॉन्स्टंट नंबर, मग कॉन्स्टंट नंबर इक्वल टू च्या अलीकडे असेल किंवा पलीकडे असेल. ठीक आहे, पुन्हा रिपीट एकदा, x वाले y वाले इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर. या फॉर्म मध्ये दिसणाऱ्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं म्हणायचं. आलं लक्षात? चला पुढचं. मग आता लिनियर इक्वेशनचे एक्झाम्पल्स पण घेतले, असे इन्फिनाइट नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. काय करायचं काय तुम्हाला? व्हेरिएबल बदलून घेतो वाटल्यास. बघा 7m plus 3n is equal to 2. बरोबर, आता कोणते व्हेरिएबल झाले इथं? m आणि n. बरोबर, कंपॅरिझन जर केलं ax plus by is equal to c तर तुम्हाला सांगा इथे m च्या बाजूला असणारा कोइफिशिएंट म्हणजे a 7, n या व्हेरिएबलच्या बाजूला असणारा कोइफिशिएंट 3 आणि कॉन्स्टंट नंबर 2. आलं? चला पुढच्या पॉइंट कडे. सायमल्टेनियस इक्वेशन, एक मजेदार गोष्ट ऐकून घ्या या चॅप्टर मध्ये. या चॅप्टरचं नाव जे आहे ते आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. परंतु या नावाचा या चॅप्टरशी काही फार मोठा संबंध नाहीये. गमतीदार गोष्ट आहे. बरोबर आहे, बऱ्याच जणांना हे लक्षातच येत नाही. लक्षात घ्या, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा आपल्याला स्टडीज करायचा नाहीये. आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे माहितीये तुम्हाला? आपल्याला स्टडी करायचा आहे सायमल्टेनियस इक्वेशनचा. जसं क्वाड्रेटिक इक्वेशन या चॅप्टर मध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड बघितल्या, तसं आपल्याला या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे सॉल्व्ह करण्याच्या मेथड पाहिजे नाही. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड पाहिजे आहेत. डोक्यात भरून घ्या. आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल पाहायचेच नाहीयेत, सोडवायचे नाहीयेत. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन कळायला पाहिजे, त्याचा फॉर्म कसा असतो, तो कसा दिसतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. राईट आहे? मग आता सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय? ठीक आहे, मला सांगा, आपण ax plus by is equal to c. मी जर तुम्हाला आता विचारलं बाळांनो हे काय आहे तर तुम्ही म्हणसान सर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे ना? आहे. ठीक आहे, चर्चा करायची नाही कारण आपण नेमकी चर्चा करून आलोय तिथे. मी असाच अजून एक फॉर्म घेतला की आपण एक काम करू, ax plus by is equal to e.
काही पण असतं, काही अडचण नाही त्याला. ठीक आहे, समजून घेताना ax प्लस by इज इक्वल टू ई आणि अजून एक आहे cx प्लस dy इज इक्वल टू f. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता सायमल्टेनियस इक्वेशन वर येतोय आपण. आता मला सांगा, जेव्हा आपण याचा स्वतंत्र विचार करतो, यालाच बघतो, तेव्हा आपण, मी जर विचारलं तुम्हाला हे काय आहे, तर तुम्ही काय म्हणणार की सर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल आहेत, a आणि b हे कोइफिशिएंट ऑफ x अँड y रिस्पेक्टिव्हली आणि e हा कॉन्स्टंट नंबर. मी जर म्हणणार तुम्हाला की याला पहा आणि मला सांगा की हे काय आहे, तर तुम्ही म्हणणार सर x आणि y हे जर व्हेरिएबल आहेत तर c आणि d हे त्यांचे कोइफिशिएंट आहेत आणि f हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे सर हे पण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे, फॉर्म आहे. राईट आहे, म्हणजे हे पण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे आणि हे पण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. पण जेव्हा आपण या दोघांचा एकत्रित विचार करतो, या दोघांना बघतो, लक्षात घ्या, रिवाइज, याला आपण पहिलं स्वतंत्र बघितलं, काय लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, याला स्वतंत्र बघितलं, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. पण जेव्हा आपण या दोघांना एकत्र बघतोय, ऍट अ टाइम बघतोय, एकाच कंडिशन मध्ये बघतोय, तर याचा अर्थ या कम्प्लीट मटेरियलला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. बरोबर. आणि असे सायमल्टेनियस इक्वेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की सर या चॅप्टर मध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, मग चॅप्टरचं नाव लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल का आलं? पण बाळांनो लक्षात घ्या, ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचा जन्म हा कशातून झाला? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. कारण बघा ना, हे काय लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, हे काय लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, म्हणजे यांचा जन्म हे सगळं काय आहे? सायमल्टेनियस इक्वेशन. हे सगळं सायमल्टेनियस इक्वेशन आहे, पण या सगळ्या सायमल्टेनियस इक्वेशनचा जन्म हा कशातून झाला? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणून चॅप्टरचं नाव ते जरी असलं तरी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, फॉर्म सायमल्टेनियस कसा दिसतो, आलं ना लक्षात? हा काय फॉर्म? ax प्लस by इज इक्वल टू e अँड कॉमा cx प्लस dy इज इक्वल टू f. आलं लक्षात? एक्झाम्पल्स बघायचे सायमल्टेनियस इक्वेशनचे. बघा सायमल्टेनियस इक्वेशन्स नंबर फर्स्ट. Simultaneous equation number first. Simultaneous equation 5x plus 3y is equal to 2, comma 2x plus 3y is equal to 1. आलं लक्षात? 5x plus 3y is equal to 2, 2x plus 3y is equal to 1. हे काय? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. हे काय आहे? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. पण दोघांचा एकत्रित विचार आला बाय द कॉमाज. पहिले इक्वेशन आलं, कॉमा दुसरं आलं, असं तिसरं पण येऊ शकतं. काय म्हणणार या कम्प्लीट मटेरियलला? काय म्हणणार? काय म्हणणार आपण याला? सायमल्टेनियस इक्वेशन. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे एक्स वाले वाय वाले कॉन्स्टंट नंबर अँड एक्स वाले वाय वाले कॉन्स्टंट नंबर, या फॉर्म मध्ये असणाऱ्या इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता या चॅप्टर मध्ये जाऊ द्या, आपण कम्प्लीट जे मटेरियल आहे ना त्यावरच चर्चा करूया. ठीक आहे. 9वी मध्ये आणि 10वी मध्ये लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आता डोक्यातून काढून टाका. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 4 मेथड्स आहेत. किती आहेत? 4 मेथड्स. कदाचित शिकवताना तुम्हाला 3 मेथड सांगतील कोणी, पण या मेथड 3 नाही आहेत, 4 आहेत. यामध्ये सांगतो, एक्सप्लेनेशन पण देतो मी तुम्हाला. पहिल्या मेथडचं नाव आहे, यांचं हळूहळू शिकणार आहे आपण एका एका मेथडला. एक मेथड जी आहे त्या मेथडचं नाव आहे सबस्टिट्यूशन मेथड. मराठीमधून याला म्हणतात योग्य किंमत ठेवून. ठीक आहे. याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. दुसरी जी मेथड आहे, आणि ही सबस्टिट्यूशन मेथड यातले काही एक्झाम्पल्स आपण 9th मध्ये ही बघितले होते. ठीक आहे. आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये या मेथडचे प्रॉब्लेम सेट मध्ये पण 1-2 एक्झाम्पल्स आहेत, ऑफलाईन लेक्चर मध्ये बघू. दुसरं जे आहे त्याचं नाव आहे एलिमिनेशन मेथड.
जी आपण 9th मध्ये पण बघितली, एलिमिनेशन मेथड. थर्ड मेथडचं नाव आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड आताच आपण चर्चा केली की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येतं, म्हणजे याचा अर्थ या इक्वेशनला ग्राफवर घेता येतं. मग ग्राफने सुद्धा आपण याला सॉल्व्ह करू शकतो. नंबर 4 जो आहे तो आहे क्रॅमर्स रूल. तो आहे क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर हा शास्त्रज्ञ आहे आणि या क्रॅमर्स यांनी एक रूल घेतलाय आणि त्या रूलने सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. तर या 4 मेथड आहेत. पुन्हा लक्षात घ्या, 4 मेथड कशाच्या आहेत? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या या 4 मेथड मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे काय? त्यामध्ये जे व्हेरिएबल यूज झाले, 2 व्हेरिएबल्स, त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या म्हणजे त्यांना सॉल्व्ह करायचं. तर हे होतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरचं इंट्रोडक्शन. चॅप्टरचं नाव जरी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल तरी आपल्याला शिकायचं मात्र सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. तर सायमल्टेनियस इक्वेशनच्या ज्या 4 मेथड आहेत त्याची एक एक मेथड आपण एका एका लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं हे झालं इंट्रोडक्शन. पुढच्या लेक्चर मध्ये पुन्हा भेटूयात. नमस्कार.